नमस्कार मैत्रिणींनो, चला आपल्या ह्याच्या छानशा व्हिडिओमध्ये माझ्या सर्व मैत्रिणींचं खूप खूप स्वागत। तर मैत्रिणींनो, आपल्याला बेड ब्लाऊजची स्टिचिंग पाहिजे म्हणजे फोर्टक्स ब्लाऊजची स्टिचिंग कशा पद्धतीने करायची, शिलाई कशी करायची, सगळा डिटेल व्हिडिओ आहे। तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा, खूप महत्त्वाचा आहे। फोर्टक्स ब्लाऊज आहे मी कटिंग करून घेतलेला आणि जी स्लीव्ज आहे त्याला सुद्धा आपल्याला साईडला पट्ट्या कशा जॉईन करायच्या किंवा स्लीव्ज कमी पडले असेल तर ते कशी जॉईन करायची, जास्तीची स्लीव्ज कशी तयार करायची, त्यानंतर शोल्डर पट्टी कशी जॉईन करायची, सगळं म्हणजे मी तुम्हाला पार गोटपट्टीपासून सगळ्या डिटेल माहिती मिळणार आहे ह्या व्हिडिओमध्ये। प्लीज हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा। आणि सर्वप्रथम आपण बॅक साईड पाहायची मैत्रिणीनं। आणि सगळ्यात अगोदर महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण बॅक पार्ट कटिंग करतो, स्टिचिंग करताना आपण जर जे टक्स असतात ते व्यवस्थित नाही घेतले तर आपला किती मोठा प्रॉब्लेम होऊन आपला ब्लाऊज खराब होऊ शकतो। या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहीत होणार आहेत, मी समजून सांगणार आहे। तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा। माझ्या मैत्रिणी चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा ह्या व्हिडिओला आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, कारण की ज्या मैत्रिणींना व्हिडिओ पाहायचे आहे, ज्यांना ब्लाऊज शिकायची इच्छा आहे त्यांच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तर मैत्रिणींनो, मी अगोदर काय करते, हा बॅक पार्ट घेतलेला आहे आणि जो टक्स आहे तो घ्यायचा। आता मुख्य मुद्दा मी तुम्हाला फर्स्ट वेळेस काय सांगितलं की ज्यावेळेस आपण बॅक पार्ट स्टिचिंग करतो त्यावेळेस जर प्रॉब्लेम झालाच तर आपला ब्लाऊज पूर्ण खराब होऊ शकतो। आता तो कसा, तर मी 4 इंचावर हा टक्स घेतला आहे। तुमची जेवढ्या टक्सची उंची आहे गाड्यापर्यंत तेवढी तुम्ही घ्यायची, बरोबर। त्यानंतर जो टक्सची रुंदी आहे मी अर्धा इंचाच्या शिलाई मार्जिनने हा टक्स टाकून घेतलेला आहे। ते दोन्ही टक्स आपल्याला एकाच साईजचे टाकायचे आहेत, एकाच मापाने टाकायचे। जर हे माप जास्तीचं झालं किंवा कमी झालं तर आपला ब्लाऊज मागून वरती जाण्याची भीती असते, वरती उचलल्यासारखा वाटतो। त्यासाठी मैत्रिणी हे टक्सची जी रुंदी आहे ती आपल्याला परफेक्ट घ्यायची आहे। जेवढी म्हणजे अर्धा इंच घ्यायची, जास्त घ्यायची नाही, कमी घ्यायची नाही। त्यामुळं आपला जर ब्लाऊज आहे त्यामुळं परफेक्ट बसतो। जर आपण टक्समध्ये कमी जास्त मार्जिन केलं तर आपला ब्लाऊज मागच्या बाजूने वर उचलला जातो, मागच्या बाजूला जी कंबरचा भाग असतो तिथं लूज पडतो, त्यानंतर ब्लाऊज खराब होऊ शकतो की नाही। आणि तो विचित्र पण दिसतो। ज्यावेळेस आपण पाठीमागून जर ब्लाऊज उचललेला असेल तर ब्लाऊज खूप घालायला सुद्धा आपल्याला आवडत नाही आणि खूप घाण दिसतो। त्याच्यामुळं ही जी स्टेप आहे ती व्यवस्थित फॉलो करायची। त्यानंतर मी काय केलेलं आहे, बॅक पार्टला एक पट्टी तयार करून घेतली, ती सुईच्या बाजूने लावून पण डबल टिप देऊन ती दुमडून दाब शिलाई देऊन घ्यायची आपल्याला। हे पाहू शकता ह्या पद्धतीने आणि आपला बॅक पार्ट रेडी करून घ्यायचा आहे। आणि ब्लाऊजच्या जी फिटिंग आहे ती कशी करायची, फिटिंग करताना कोणती काळजी घ्यायची, ब्लाऊजची सरळ फिटिंग येण्यासाठी कोणते ट्रिक यूज करायचे, सगळे जे पॉईंट आहे ते मी व्यवस्थित ह्या व्हिडिओमध्ये कवर करून सांगणार आहे तुम्हाला। तर हा बॅक पार्ट आपला झालेला आहे। आता आपण फ्रंट पार्ट घेऊया। तर मैत्रिणी, हे जे टक्स आहेत जे मला तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट आपलं ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे। आता हे टक्स आहेत त्याच्यावर मी परत थोडंसं काय करते आहे, रेश म्हणजे टक्सला डार्क करून घेते आणि दुसऱ्या बाजूने उलटं करून घेते। आता ह्या ज्या बाजू आहेत आतल्या बाजूने आपल्याला काय करायचे, ब्लाऊजचे टक्स देऊन घ्यायचे। आता हे टक्स देताना कोणती काळजी घ्यायची मैत्रिणी, जो खालचा टक्स असतो तो कशा पद्धतीने द्यायचा हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला। ह्या टक्सची रुंदी किती असली पाहिजे, तर मैत्रिणींनो ह्या टक्सची रुंदी आपली अर्धा आणि वरदोषा म्हणजे पाऊण रेषा म्हणजे पाऊण इंच एवढी आपली ह्या टक्सची रुंदी असली पाहिजे। तर व्यवस्थित आपल्याला ते टक्सची रुंदी टाकून घ्यायची आहे। किती, अर्धा आणि वर 2 रेषा तुम्हाला मोजून दाखवले, माझं एकदम परफेक्ट आलं होतं। हे पाहू शकता ह्या पद्धतीने अर्धा आणि वर 2 रेषा म्हणजे पाऊण। तर पाहू शकता एकदम परफेक्ट आपला टक्स आला आहे। जो पफ तयार झालेला आहे एका टक्सने तो किती परफेक्ट आहे। त्यानंतर ह्या जे बाकीचे 3 टक्स आहेत ते आपल्याला एकदम फक्त 2 चाप म्हणजे 2 रेषा इतकीच मार्जिन घेऊन स्टिचिंग करून घ्यायच्यात। हे पाहू शकता ह्या पद्धतीने व्यवस्थित आपल्याला टक्सचे मार्जिन आहे ती कवर करून घ्यायची। तर पहा इतकं परफेक्ट आपले टक्स आलेले आहेत। त्यानंतर फिनिशिंगसाठी जे कडेला धागेदोरे असतात ते आपल्याला काय करायचे असतात, व्यवस्थित कटिंग वगैरे करून घ्यायचेत। याच पद्धतीने दुसराही पार्ट आपल्याला काय करायचा आहे, स्टिचिंग करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो। ह्या पद्धतीने व्यवस्थित आपल्याला हे जे माप आहेत ते परफेक्ट मापानुसारच आपल्याला हे ब्लाऊजची कटिंग केलेली आहे की नाही त्याच पद्धतीने स्टिचिंग करायची म्हणजे शिलाई करायची। आता हा व्हिडिओ सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे
ज्या मैत्रिणींना ब्लाऊज शिवता येत नाही, ब्लाऊजमधल्या काही गोष्टी माहीत नाही, ब्लाऊजमधल्या ज्या सिक्रेट टिप्स आहेत त्या माहीत नाही, त्यांच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जास्तीत जास्त मैत्रिणींनो हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्या पण मैत्रिणींना ब्लाऊजमधल्या जे पॉईंट असतात ते त्यांना समजतील. त्यांना ब्लाऊज जरी थोडाफार येत असेल तर त्यांच्या जे चुका आहेत ब्लाऊजमध्ये झालेल्या त्या होणार नाहीत. आता क्रॉसपट्टी मी एक खालच्या बाजूने घेतली, एक वरच्या बाजूने घेतली आणि ज्या बाजूने आपण 4 आणि 3.5 इंचाची क्रॉसपट्टी घेतो त्याच पद्धतीने मी घेतलेली आहे आणि परफेक्ट पद्धतीने स्टिचिंग करून घ्यायची अर्ध्या इंचाच्या शिलाई मार्जिंगने. तर ह्या पद्धतीने. आणि तुम्हाला सुद्धा फोर्टक्स ब्लाऊजची कटिंग जमत नसेल तर मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवर मी भरपूर व्हिडिओ टाकलेले आहे. फोर्टक्स ब्लाऊजची कटिंग कशा पद्धतीने करायची, प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग कशी करायची, कटोरी ब्लाऊजची कटिंग कशी करायची, खूप सारे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. आणि मैत्रिणींनो, बेल आयकनचं बटन दाबायला विसरू नका, कारण की मी नवनवीन व्हिडिओ ज्यावेळेस बनवेल ते तुमच्यापर्यंत पोहोचायला हवेत, तरच तुम्हाला ब्लाऊजमधल्या ज्या चुका आहेत त्या समजतील. तर अशा पद्धतीने एक पार्ट आपला रेडी झालेला आहे क्रॉसपट्टी जॉईन करून. तर पहा, आता दुसरा पार्ट पण आपल्याला त्याच पद्धतीने क्रॉसपट्टी जॉईन करून घ्यायची. आता ही क्रॉसपट्टी पण ज्या बाजूला आपण 4 इंच घेतलेला आहे त्या बाजूने किंवा आपल्या हुकलूक पट्टीच्या बाजूने 4 इंचाची जास्तीची बाजू असते ना क्रॉसपट्टीची, ती ठेवून वरून एक आणि आतल्या बाजूने एक ठेवून घ्यायची आणि व्यवस्थित स्टिचिंग करून घ्यायची किंवा शिवून घ्यायची. हे पहा या पद्धतीने. आणि नंतर आतल्या बाजूने क्रॉसपट्टी आहे ती तशीच ठेवायची, या बाजूची उलटी करायची आणि व्यवस्थित रोल करून मग फोल्ड करून मग म्हणजे टिपा द्यायच्या आहेत 2 आणि त्याच्यामधून टिपा दिल्यानंतर मग तो रोल आहे आतला तो बाहेर काढायचा आहे. पहा या पद्धतीने. याला काय म्हणतात, अनविजिबल क्रॉसपट्टी जॉईन करणे. याच्यामुळं ब्लाऊजमध्ये कुठेही धागे दोरे दिसत नाहीत, ब्लाऊज एकदम फिनिशिंगमध्ये दिसतो. आणि ब्लाऊज घातल्यानंतर म्हणजे ज्यावेळेस दुसऱ्याने कस्टमरने ब्लाऊज पाहिला त्यावेळेसच त्याला ब्लाऊज आवडतो. त्यानंतर आता आपण हुकपट्टी तयार करतो. आता हुकपट्टी असती वरच्या बाजूने आपण तिला स्टिचिंग करायला सुरुवात करायची असते. तर ह्या पद्धतीने अर्ध्या इंचाच्या शिलाई मार्जिंगने काय केलेलं आहे, मी हुकपट्टी लावायला सुरुवात केली, डबल टिप दिली. पुन्हा आता काय करायचं, आपल्याला बाहेरच्या बाजूने ती लोटून मग दाब शिलाई द्यायची आहे. त्यानंतर ती आतल्या बाजूने फोल्ड करून मग शिलाई देऊन घ्यायची. ह्या पद्धतीने ही झाली आपली. आपण इकडं लूक पट्टी आणि हुकपट्टी म्हणतात ना, त्याच्यातली इकडं हुक लावणार या बाजूने. तर गळ्याचा शेप पण आपला एकदम परफेक्ट आहे, पाहू शकता. अजूनसुद्धा आपण स्टिचिंग केल्यानंतर आता इकडं लूकपट्टी तयार करायची, जिकडं आपण हुक अडकवतो पट्टीला ते बाजू आपल्याला. आणि ती पट्टी मी 2.5 इंचाची रुंदीची पट्टी घेतलेली आहे, ती 2.5 इंचावर फोल्ड केलेली आहे. त्यानंतर ज्या ओपन म्हणजे उघड्या बाजू आहेत त्या बाजूने आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे, डबल टिपा देऊन घ्यायच्या आहेत व्यवस्थित. हे पहा. त्यानंतर बाहेरच्या बाजूने फोल्ड करून घ्यायची, पुन्हा दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. जास्तीचा कपडा कटिंग करायचा. त्यानंतर आपण कुठं अर्धा इंचाचे शिलाई मार्जिंग आहे इथं आलेलं, तिथं ती पट्टी फोल्ड करायची, कारण की जास्तीची पट्टी इकडं आपली हुक लावली जाणार. हुक लावल्यानंतर जे काज असतो तो आपल्याला ह्या बाजूने तयार करायचा आहे ब्लाऊज स्टिचिंग झाल्यानंतर. या पद्धतीने आपली काचपट्टीसुद्धा रेडी झाली. त्या मैत्रिणींनो पाहू शकता एकदम परफेक्ट आपला ब्लाऊजची जी शिलाई आहे आपण फ्रंट पार्टची करून घेतलेली. पाहू शकता गळ्याचा आकार कुठे जास्त आहे कुठं कमी आहे तो पण आपल्याला चेक करून घ्यायचा आहे. जर जास्तीचा असेल तर माझ्यासारखा कटिंग करून घ्यायचा, तरीसुद्धा आपल्या गळ्याचा जो शेप आहे राऊंड शेप एकदम परफेक्ट आलेला आहे. त्यानं तुम्हाला जर समजत नसेल मग तरीसुद्धा पुन्हा एकदा काय करायचं, आपल्याला व्यवस्थित गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या ब्लाऊजची फिटिंग इथून सुरू होते. फिटिंग ह्या पॉईंटपासून सुरू होते. ती कशी, ज्यावेळेस आपण ब्लाऊज स्टिचिंग करतो त्यावेळेस कमी जास्त होऊ शकतो बरोबर. शिवल्यानंतर आपल्या ब्लाऊजची बॅक साईडची घडी आपण किती घेतली होती, 11.25 इंच. मग 11.25 इंच पुढच्याही ब्लाऊजची तयार घडी झाली पाहिजे. आणि जो जास्तीचा कपडा आहे तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. तर पहा ह्या पद्धतीने तो जास्तीचा कपडा आहे तो मी ह्या बाजूचा
कटिंग करून घेतलं आहे. म्हणजे हे तसं कटिंग नाही करायचं, आधी मोजायचं आपलं माप किती आहे, त्यानंतरच तेवढा जास्तीचा कपडा कटिंग करून घ्यायचा. त्याच पद्धतीने ह्याही बाजूचं करायचं आहे आपल्याला. जो जास्तीचा कपडा आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे. पूर्ण घडी जेवढी आहे त्याच्यापेक्षा जास्त जर असेल तर तो कटिंग करून घ्यायचा आहे, नाही तर आपला ब्लाऊज लूज पडशो. पुढच्या बाजूने जर जास्त कपडा झाला तर पुढची बाजू लूज पडते आणि मागची बाजू मग टाईट होते ब्लाऊज घातल्यानंतर. तर ह्या पद्धतीने आपला फ्रंट पार्ट स्टिचिंग झालेला आहे. आता आपल्याला गोटपट्टी लावायची आहे. आता गोटपट्टी लावल्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, जी बॅक साईड आहे ती काय करायची आहे, उलटी ठेवायची आहे आणि सरळच्या बाजूने दोन्ही पण आपले जे समोरचे पार्ट आहेत ते ठेवायचे. 1/2 इंच शिलाई मार्जिनने आपल्या शोल्डरला जॉईन करून घ्यायचं. त्याच पद्धतीने दुसऱ्याही बाजूचा पार्ट जॉईन करून घ्यायचा आहे. व्यवस्थित एकावर एक कपडा आला पाहिजे. जे शोल्डर आहे दोन्ही बाजूचे एकावर एकच आलं पाहिजे. त्यानंतर आता आपल्याला पुन्हा चेक करायचं आहे, आपली पाठीची बाजू जास्त आहे का समोरची बाजू जास्त आहे. हे कसं चेक करायचं, तर ह्या ब्लाऊजचा केला मी मध्य बॅक साईडचा आणि त्याच्यानंतर जो फ्रंट पार्ट आहे तो आपल्याला त्या मध्यावर ठेवून घ्यायचा आहे. हे पाय ह्या पद्धतीने आणि चेक करून घ्यायचं आहे आपल्याला. इथं तुम्ही पिना वगैरे पण लावून घेऊ शकता. ह्या पद्धतीने त्याच पद्धतीने ह्याही बाजूने चेक करून घ्यायचे. त्या अगोदर आपण काय करूया, कवर शिलाई देऊन घेऊया ब्लाऊजला. म्हणजे जे शोल्डर आहे त्याला फोल्ड करून पुन्हा दाब शिलाई देऊन घ्यायची. म्हणजे आपण ज्या आतमध्ये 1/2 इंच शिलाई दिली होती सरळ बाजूनी ती दिसणार नाही आणि या पद्धतीने आपलं शोल्डरसुद्धा एकदम परफेक्ट जॉईन होईल. हे पाय या पद्धतीने दाब शिलाई कवर शिलाई देऊन घ्यायची आहे. ती कवर शिलाई दिल्यानंतर म्हणजे आपली जी शोल्डरची कवर शिलाई दिल्यानंतर आपल्याला हे चेक करायचं आहे, आपला जो बॅक साईडच्या मोंड्याखालचा भाग कमी जास्त आहे का. कमी जास्त असेल किंवा जो जास्त असेल तो आपल्याला कमी करून घ्यायचा आहे. कारण की जास्त कमीचा भाग जास्त होऊ शकत नाही. तर हे पाय इथं थोडा जास्त आहे एक बाजूचा, मग तो काय केला मी कमी करून घेतला आहे. ह्या पार्ट आहे समोरचा तो पण चेक करून घ्यायचा आहे. जो बाजूचा जास्तीचा आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे. तर पहा ह्या बाजूने सुद्धा आपला जो बॅक पार्ट आहे तो पुन्हा चेक करायचं आहे. आपलं मार्ग एकदम परफेक्ट आलं पाहिजे त्या पद्धतीने चेक करून घ्यायचं आहे आपल्याला. व्यवस्थित जास्तीचा कपडा असेल तर तो कटिंग करून घ्यायचा आहे. तर पहा मैत्रिणींनो, थोडा जादा कपडा होता बॅक साईडचा तो मी कटिंग करून घेतला आहे या पद्धतीने. आता आपल्या ब्लाऊजची जी फिटिंग येणार आहे ती एकदम परफेक्ट येणार आहे. ह्या पद्धतीने आपण ब्लाऊज फिटिंग करायचं आहे. अगोदर चेक करायच्या या गोष्टी स्लीव्ज जॉईन करण्या अगोदर. त्यानंतर आपली जी बाही आहे तिला आपल्याला जॉईंट पण द्यायचे. त्या अगोदर आपण गोटपट्टी तयार करून घेऊ आणि गोटपट्टी लावून झाल्यानंतरच मग आपल्याला स्लीव्ज जॉईन करून घ्यायची. आता गोटपट्टीसाठी तुम्ही पाहिलं मी सरळ पट्टीच काढलेली आहे आणि तिला थोडी प्रमाणामध्ये फोल्ड करून घेते. तर पहा या पद्धतीने मी गोटपट्टी, म्हणजे तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये पहा मी ज्यावेळेस तुम्हाला गोट मारायला शिकवते त्यावेळेस मी त्या पट्ट्या आहेत त्या सरळच काढलेल्या असतात आणि त्याच्यावर ब्लाऊजची मी गोट तयार करत असते. तर ह्या पद्धतीने आपल्याला गोट तयार करायचं म्हणजे गोटपट्टी व्यवस्थित 1/2 इंचाच्या शिलाई मार्जिनने आपल्याला शिवून घ्यायची आहे. गळ्याच्या भोवती आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायची नाही आहे, फक्त 1/2 इंच घ्यायची. मैत्रिणींनो, गळा जेव्हा ब्लाऊज घालतो त्यावेळेस गळा फाकतो, गळा रुंद होतो, त्याच्यासाठी फक्त 1/2 इंचाच्या शिलाई मार्जिननेच आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे व्यवस्थित. आणि कडेला आल्यावर कपडा थोडासा जास्तीचा कट करायचा आणि फोल्ड करून घ्यायचा आणि मग शिलाई देऊन पूर्ण करायचा. त्याच्यानंतर जिथं जिथं जास्तीचा कपडा दिसतोय ना त्या सगळ्या पार्टवरून आपल्याला तो कपडा कटिंग करून घ्यायचा आहे व्यवस्थित. आणि तो कपडा कटिंग झाल्यानंतर त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, जी जास्तीचा कपडा तो कटिंग करून घेतल्यानंतर आपण जिथं जिथं गोलाकार भाग आहे तिथं पण आणि बाकीच्या पण ठिकाणी जे जास्त गोलाकार भाग आहे तिथं म्हणजे गाड्याचं शेप आहे तिथं आपल्याला जादीचे कट्स मारून घ्यायचे, थोडे थोडे कट करून घ्यायचे. 1/2 इंच शिलाई मार्जिन दिली ना त्याच्या आतमध्ये
त्याच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही आपल्याला, तो कट मारलेला त्याच्या आतमध्ये ठेवायचा आहे. हे पहा या पद्धतीने व्यवस्थित कट देऊन घ्यायचे. जिथं गोलगाळा आहे, गोळ्याचा भाग आहे, तिथं व्यवस्थित आपल्याला कट देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित एकदम परफेक्ट. त्यानंतर कपडा फोल्ड करायचा आणि व्यवस्थित आपला जो गळ्याचा भाग आहे तिथं मध्ये खाच तयार होती एक, जेव्हा गोटपट्टी अटॅच करतो त्यावेळेस त्या खाचेमध्येच आपली ब्लाऊजची जी शिलाई आहे, गोटची जी शिलाई आहे आता आपण जी देतोय ना ती शिलाई यायला पाहिजे. तर पहा ह्या पद्धतीने व्यवस्थित आपल्याला जी गोटची शिलाई आहे ती देऊन घ्यायची आणि व्यवस्थित गळ्याचा आकार आला पाहिजे. पाहू शकता एकदम परफेक्ट आपली गोटची शिलाई आपण देऊन घेतोय किंवा गोट आपला ब्लाऊजला शिवून घेतोय. तर पहा ह्या पद्धतीने जिथं राऊंड शेप आहे तिथं एकदम काळजीने गोट मारायचा आहे किंवा शिलाई देऊन घ्यायची. आणि व्यवस्थित राऊंड शेपमध्ये जिथं येतो ना तिथं व्यवस्थितच आपला गोट यायला पाहिजे. व्यवस्थित आपल्या हाताने कपडा सारून गोटचा जो गोट असतो म्हणजे जी पायपिंग असते ती गोलाकार यायला हवी. अशा पद्धतीने त्याचा जो कपडा आहे तो गोल करून घ्यायचा आहे आणि नंतर त्या खाचेमध्ये काय करायचं, शिलाई देऊन घ्यायची. त्याच वेळेस आपला जो ब्लाऊज आहे तो परफेक्ट बसतो. आपला जो ब्लाऊजचा जो फिनिशिंग आहे ती छान होते, छान दिसते आणि आपला जेव्हा गोट व्यवस्थित येतो त्यावेळेस आपल्या कस्टमरसुद्धा खूप खुश होतं. तर पहा ह्या पद्धतीने आपण आपला गोट ब्लाऊजचा रेडी करून घेतलेला आहे. पहा ह्या पद्धतीने एकदम परफेक्ट आपल्या ब्लाऊजचा गोट रेडी झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं, ब्लाऊजला बाही जॉईन करायची. आता ब्लाऊजची जी बाही होती ती कमी होती आणि आता आपल्याला जॉईंट देऊन घ्यायचे दोन्ही बाजूला. तर मी हा कपडा काढून घेतलेला आहे जॉईंटसाठी जास्तीचा. ज्या बाजूने आकार आहे पहिल्या मोंड्याचा त्या बाजूने अशा खुणा करून घ्यायच्या, त्यामुळे आपले कन्फ्युजन होणार नाही ज्यावेळेस आपण स्लीव जॉईन करू त्यावेळेस. तर आता मैत्रिणींनो आपण याला काय करूया, पट्ट्या व्यवस्थित अटॅच करून घेऊया. आता त्या पण कशा अटॅच करायच्या ते पहा. मी ज्या पद्धतीने म्हणजे आपले जे बाही आहे ती कमी पडली आत्ताच नाही तर ज्यावेळेस आपले ब्लाऊज शिवल्यानंतर पण काय होतं, आपली बाही कमी पडते त्यावेळेस आपल्याला गरज पडते की बाहीला जॉईंट कसं द्यायचा. तर ह्या पद्धतीने आपण बाहीला जॉईंट देऊ शकतो. अशा सरळ पट्ट्या काढून ठेवायच्या आणि जॉईंट देताना आता आपण काय करतोय, बाहीला जॉईंट देतोय की नाही, तर बाहीला जॉईंट देत असताना डबल टिप द्यायची आहे. डबल टिप दिल्यानंतर हे पहा ह्या पद्धतीने डबल टिप दिल्यानंतर ती बाहेरच्या बाजूने फोल्ड करायची आहे. हे पहा आणि त्याच्यावर दाब शिलाई देऊन घ्यायची व्यवस्थित. त्याच पद्धतीने दुसऱ्याही बाजूला दाब शिलाई देऊन घ्यायची. याच पद्धतीने दुसरी पण आपल्याला बाही जास्तीची बाहीला म्हणजे काय म्हणतात जॉईंट देऊन घ्यायचं आहे. तर पहा ह्या पद्धतीने जॉईंट देऊन घ्यायचा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण बाही जॉईन करू आपल्या शोल्डरच्या भागाला किंवा शोल्डरच्या बाजूला जो मोंडा असतो, मोंढ्याच्या जे शोल्डर किती इंचाचं असतं 3 इंचाचं बरोबर, ते चेक करून घ्यायचे. ते पण दाखवते मी. अगोदर आपण हे स्लीवच्या जॉईंट देऊन घेऊ, दाब शिलाई पण देऊन घेऊ व्यवस्थित. तर पहा आता मी काय करते, दोन्ही पण आपले जॉईंट देऊन झाल्यात बाहींला. आता मी जी बाही आहे ती काय केलेली आहे मैत्रिणींनो, जी बाही आहे ती अगोदर मी लावून पाहणार आहे ब्लाऊजला, कमी आहे का जास्त आहे, कमी जास्त होऊ नये यासाठी अगोदर ही चेक करायचे आपल्याला. एकदम परफेक्ट बसली आहे बाही. आता आपण शिलाई करायला घेऊ. आता हा जो भाग आहे मी मागच्या मोंड्याचा आकार आहे हा, मग मागच्या मोंड्याच्या आकारावर खून केली होती का नाही, समोरच्या भागाच्या आकारावर खून केलेली होती का नाही आपण. ज्या बाजूचा आकार त्याच बाजूला यायला पाहिजे. पुढच्या मोंड्याचा आकार पुढच्या बाजूने जॉईंट, मागच्या मोंड्याचा आकार मागच्या बाजूने जॉईंट झाला पाहिजे आणि एकदम
व्यवस्थित शिलाई मार्जिन घ्यायची, अर्धा इंचाची, जास्त नाही घ्यायची आणि कमी पण नाही घ्यायची. म्हणजे ज्यावेळेस आपण शिलाई देत असतो त्यावेळेस आपलं मार्जिन अर्धा इंचच राहिलं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, जॉईन करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या दोन्ही स्लीव्ज मी जॉईन करून घेतल्यात मैत्रिणींनो. आणि जेवढ्या आपल्या ब्लाऊजची आता हे शोल्डर किती तयार राहिलं पाहिजे आपलं 2.5 इंच, त्याच्यानंतर जेवढी आपली बाही उंची आहे तेवढी आणि पुढं 1.5 इंच शिलाई मार्जिन राहिलं पाहिजे. आता मी जेवढी आपली बाही उंची तेवढेच पॉईंट टाकून घेतला आणि कडेच्या बाजूने आपल्याला 1.5 इंचाची एक टिप देऊन घ्यायची मैत्रिणींनो. ही टिप का द्यायची तर ते पण सांगते मैत्रिणींनो. ही टिप दिल्यानंतर आपल्याला पुन्हा ही पट्टी फोल्ड करून आपल्याला तिथं हात शिलाई करावी लागते. त्याच्यासाठी 1.5 इंचाची शिलाई देऊन घ्यायची या पद्धतीने. ती दिल्यानंतर आता ही पट्टी आपल्याला फोल्ड करायची. आता ती फोल्ड कशी करायची, ती मुगम नाही करायची आपल्याला. जिथं आपण मार्क केले ना आपल्या ब्लाऊजची जी बाही उंची आहे तेवढं आपण मार्क केलेले ते तिथूनच आपल्याला ती पट्टी फोल्ड करायची आतल्या बाजूने. हे पा या पद्धतीने. त्यानंतर दुसऱ्या बाजूची इथं आपली पॉईंट आलेला आहे आणि ती 1.5 इंचाच्या शिलाई मार्जिनने काय करायचं आहे, शिलाई देऊन घ्यायची. 1.5 इंचाच्या पॉईंटने व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची. शिलाई दिल्यानंतर पुन्हा जेवढी आपली ब्लाऊजची उंची आहे बाही उंची तिथून आतल्या बाजूला ती फोल्ड करायची पट्टी. मग इथं आपण नंतर काय करणार आहे, ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतर हात शिलाई करणार आहे तिथं दंडाला ह्या पद्धतीने. हे पॉईंट तर झाले बरोबर. आता आपल्याला कवर शिलाई द्यायची आहे ब्लाऊजला. आपल्या ब्लाऊजची फिटिंग करायची. आता कवर शिलाई देऊन घ्यायची, त्यानंतर ब्लाऊजची फिटिंग करायची. आता पहा समोरचा भाग मागचा भाग सरळ सरळ आहेत आपले की नाही, म्हणजे खालचा भाग उलटा येणार आणि वरचा भाग सरळ येईल. आणि आपण काय करूया, खालच्या बाजूने शिलाई द्यायला सुरुवात करायची. आता शिलाई दिल्यानंतर आपण मगाशी पण ज्यावेळेस स्लीव जॉईन केली त्याच्या अगोदर पण आपण काय केलं होतं, चेक केलं होतं मोंड्या खालचा भाग दोन्ही सारखे समान आहेत की नाही बरोबर. चेक केल्यानंतर आपण काय करायचं आहे, दंड घराचं जेवढं माप आहे तेवढं घ्यायचं. त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं. जो जास्तीचा कपडा आहे तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. तो कटिंग करून घ्यायचा का घ्यायचा तर ज्यावेळेस आपल्या ब्लाऊजची फिटिंग कुठे चुकते, आपल्या मोंढ्यातून तिरका होतो, बाही उंचीला बाहीमध्ये तिरकं होतो, फिटिंगची टीप सरळ येत नाही, ह्याचे प्रॉब्लेम इथं सुरुवात होते प्रॉब्लेम्सला. ते प्रॉब्लेम व्यवस्थित टीप देऊन घ्यायची आहे. पुन्हा एकदा दुसऱ्या बाजूला ती स्टेप फॉलो करायची. जेवढं आपलं दंड घेराचं माप आहे तेवढं घ्यायचं. त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आणि जो जास्तीचा कापडा आहे त्याचं शिलाई देऊन घ्यायची, म्हणजे बाकीचा कापडा आपल्याला कटिंग करता येतो या पद्धतीने. आता आपल्याला पुन्हा थोडं काय करूया, आपण बाजूचा कपडा साळून घेऊया म्हणजे आपले ब्लाऊज जरा परफेक्ट दिसेल त्याच्यासाठी. आणि आतल्या बाजूने कवर शिलाई देऊन घ्यायची आपल्याला, म्हणजे दाब शिलाई देऊन घ्यायची. आता ही दाब शिलाई दिल्यानंतर पहा व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची. कवर शिलाई दुसऱ्या बाजूने तेच स्टेप फॉलो करायची, म्हणजे तशा पद्धतीनेच आपण कवर शिलाई देऊन घ्यायची. व्यवस्थित द्यायची आहे. कुठेही ब्लाऊजला घोळ किंवा कपडे गोळा होऊ नये याची काळजी घेत आपण ब्लाऊजची शिलाई करून घ्यायची. त्यानंतर आता आपल्या कमरेचं माप आहे. आपली ब्लाऊजची जी कंबर आहे ती आहे 33 इंच कंबर आहे. आपली छाती आहे 40 इंच बरोबर. मग कसा पॉईंट करायचा आपल्याला, कमरेचा भाग घ्यायचा. कमरेचा भाग घेतल्यानंतर आता छातीचा भाग घ्यायचा आणि दंड घेराचा भाग घ्यायचा. आता हा जो ब्लाऊज आहे तो मापाचा ब्लाऊज आहे आणि यावरून आता आपण अगोदर कंबर चेक करून घेऊया आपल्या ब्लाऊजची कंबर किती आहे ती. त्याच्यावरून त्याचा एक भाग काढायचा कमरेचा आणि तेवढा आपला
कमरेला मार्क करून घ्यायचे. आता 33 इंच ब्लाऊजची आपली कंबर आहे. मग 8.5 आपलं पॉईंट आहे तो आखून घ्यायचा इथं 8.5. त्यानंतर दंडघेर आहे 6.25 इंच. 6.25 इंचावर पॉईंट आखून घेतला. आता हे तीनही पॉईंट आपले समोर आलेले आहेत, कारण की आपण अगोदर जी स्लीव्ज आहे, जी बाही आहे, तिथं जो जास्तीचा कपडा होता तिथं कटिंग करून घेतलेला आहे. त्याच्यामुळे आपली जी फिटिंगची टिप आहे ती अगदी सरळ येणार आहे. हे ह्या पद्धतीने 2-3 टिपा देऊन घ्यायच्या. त्याच पद्धतीने दुसऱ्याही बाजूने कमरेचं माप, छातीचं माप आणि दंडघेराचं माप टाकून घ्यायचं. 10 इंच छातीचं, कमरेचं माप 8.5 इंच म्हणजे 33 इंच कंबर होईल आपली. आणि दंडघेराचं माप 6.25 इंच. या पद्धतीने आपले ही तीनही पॉईंट व्यवस्थित टिप मारून घ्यायची किंवा जॉईन करून घ्यायची. तर ह्या पद्धतीने आपल्या ब्लाऊजची फिटिंगसुद्धा सरळ आलेली आहे. जी फिटिंगची टिप आहे ती पण एकदम परफेक्ट आलेली आहे. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर ह्या व्हिडिओमधून खूप काही शिकायला मिळणार आहेतच, मला माहिती आहे, कारण की ह्या गोष्टी सहसा सांगितल्या जात नाहीत, त्या टिप्स सांगितल्या जात नाहीत. तर ह्या पद्धतीने तुम्ही तुमचा ब्लाऊज स्टिचिंग करून पहा, शिलाई करून पहा. एकदम परफेक्ट आपली एकदम सरळ शिलाई आलेली आहे. तुम्ही पाहू शकता. तुमच्या देखत हा ब्लाऊज मी आता कटिंग करून म्हणजे स्टिचिंग करून दाखवलेला आहे. एकदम फिटिंगची टिप पण सरळ आलेली आहे. बाहेरच्या बाजूने मोंड्याखालचा भागसुद्धा एकदम परफेक्ट आलेला आहे. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही, तर नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ ज्या मैत्रिणींना गरज आहे, ब्लाऊज शिकायची इच्छा आहे, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. त्यांना शेअर करा जास्तीत जास्त. आणि गळ्याचा भागसुद्धा एकदम परफेक्ट आला आहे. गळ्याचा आकारसुद्धा गोलाकार आलेला आहे. व्यवस्थित आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर तुमचं मनापासून धन्यवाद. भेटूया